आज मी बनवलेत मस्तपैकी गरमागरम कुरकुरीत असे हे मटार कटलेट्स। तर ह्यासाठी बनवायला खूप सोपी पद्धत आहे। लागणारं साहित्य कमी आहे। थोडेसे वाटाणे ना थोडेसे गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचे, लसूण मिरचीचा कूट करायचा, त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा, थोडंसं तांदळाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं। हा जो कूट केला ना आपण लसूण मिरची, त्यानंतर हे वाटाणे जे आहे ते चांगले मॅशरमध्ये कुटून घ्यायचे। लसूण मिरचीचा कूट टाकायचा, हे बघा। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा, तांदळाचं पीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकायची, थोडा गरम मसाला टाकायचा, थोडा धना पावडर टाकायचा, मग हे 2 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आणि लागण तसं बेसन पीठ टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं। तांदळाच्या पीठाने हे वडे खूप कुरकुरीत आणि क्रिस्पी राहतात। हे असं चवीनुसार मीठ टाकून ह्याचे एक पीठ तयार करून घ्या। पीठ तयार झालं की तेलामध्ये स्लो गॅसवर गरमागरम असे लहान मोठे छोटे असे वडे तुम्ही फ्राय करू शकता। हे बघा, असे कुरकुरीत क्रिस्पी हे मटार वडे नक्की करून बघा। बनवायला खूप सोपे आहेत, खायला मात्र इतके टेस्टी लागतात थंडीच्या दिवसात। हे तर नक्कीच करून बघा। अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइबर करा आणि हे बघू शकता टेस्टी हेल्दी असे हे मटार कटलेट झाले आहे तयार। कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा।